मित्रांनो नमस्कार. TET परीक्षा अर्थात महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 याच्या अंतरिम निकालाबाबत प्रसिद्धी निवेदन परिषदेने म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आज प्रसिद्ध केलेलं आहे 16 जानेवारी रोजी. तर त्यानुसार परीक्षा आपली घेण्यात आली होती 23 नोव्हेंबर 2025 रोजी. त्यानंतर पेपर क्रमांक 1 व 2ची अंतिम उत्तर सूची परिषदेने 12 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली होती आणि या पेपर 1 आणि पेपर 2 साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांचा परीक्षार्थ्यांचा जो काही अंतरिम निकाल आहे तो आज त्यांनी जाहीर केलेला आहे. प्रत्येक उमेदवाराला त्याच्या लॉग इनमध्ये ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी 6 वाजल्यापासून म्हणजे आता तुम्हाला तो पाहता येईल. तर 6 वाजल्यापासून तो पाहता येणार होता. म्हणजे आता तुम्ही पाहू शकता आपला निकाल. आणि या अंतरिम निकालाच्या अनुषंगाने जर कुणाला गुणपडताळणी करायची असेल किंवा त्याला काही त्रुटी किंवा काही आक्षेप असतील तर त्यांना 16 जानेवारी 2026 म्हणजे आजपासून ते 21 जानेवारी 2026 पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांना त्यांच्या लॉग इनमधून ऑनलाईन पद्धतीनेच आक्षेप नोंदवता येईल. म्हणजे स्वतःच्या लॉग इनमध्ये जाऊनच आक्षेप नोंदवता येईल. अन्य मार्गाने म्हणजे तुम्ही ईमेल केला किंवा प्रत्यक्ष अर्ज जरी पाठवला तर त्याचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे ज्यांना त्रुटी आक्षेप वाटतो त्यांच्या निकालाबाबत किंवा त्यांच्या गुणांबाबत तर त्यांना तो आक्षेप नोंदवता येईल 21 जानेवारी संध्याकाळी 6 पर्यंत. तर तुम्ही आता हा निकाल शेवटी त्यांनी जाहीर केलेला आहे. तर ज्या कोणी या परीक्षेमध्ये यश मिळवलेलं आहे त्यांना शुभेच्छा आणि बेस्ट विशेष त्यांना त्यांच्या पुढच्या तयारीसाठी, पुढच्या परीक्षेसाठी आणि शिक्षक बनण्यासाठी. त्याचबरोबर ज्या कुणाला या परीक्षेमध्ये अपयश आलं असेल त्यांनी देखील खचून जाऊ नये किंवा निराशही होऊ नये. प्रश्नपत्रिकेमधील जे काही दोष होते, संदिग्धता होती, त्यामुळे बरेचदा आपल्याला दोलायमान परिस्थिती होती मनाची आणि मग आज जो काही निकाल आला असेल आपण तो स्वीकारायचा आहे आणि शेवटी पुन्हा एकदा आपण उभा राहायचं आहे. पुन्हा एकदा या परीक्षेला सामोरं जायचं आहे. त्याचबरोबर इतर काही स्पर्धा परीक्षा पण त्याची तुम्ही तयारी करत असाल तर त्यावरही या निकालाचा कुठलाही परिणाम होऊ देऊ नका. पुन्हा एकदा यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा. त्याचबरोबर जे कोणी आपल्या चॅनलवरचे सदस्य किंवा विद्यार्थी आहेत या परीक्षेमध्ये यश मिळवणारे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला यश मिळालेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत. इतरांनाही त्यापासून प्रेरणा मिळेल. तर पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद.